मित्रांनो, आपण बघितलं तर नुकतंच जे महाराष्ट्रामध्ये जे शेड्यूल कास्ट आहे, जो SC वर्ग आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 59 जाती या समाविष्ट आहे आणि त्या जाती ज्या आहेत या संविधानाच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर जे प्रत्यक्ष आरक्षण आहे, मग ते नोकरीमध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल किंवा जे पब्लिक किंवा जे गव्हर्मेंट सेक्टर्स आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या मिळवण्यासाठी हे जे संविधानिक जे आरक्षण आहे ते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते। आणि आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये आणि काही अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत, काही लोक आहेत ते याच्यामध्ये जे आहे ते उपवर्गीकरण करण्यासाठी पुढे येताना आपल्याला दिसतं आहे। आणि म्हणून हे जे उपवर्गीकरण आहे हे का करण्याची गरज त्यांना वाटते याची कित्येक उदाहरणं आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो। आणि याचा जो मूल उद्देश आहे तो जो महाराष्ट्र सरकार आहे यांनी असं म्हटलं आहे की हे जे उपवर्गीकरण आहे हे करण्यासाठी ज्या पोटजाती आहेत या SC आरक्षणामध्ये असणार, त्यामध्ये मोठ्या संख्येने किंवा शैक्षणिकदृष्ट्या किंवा आपण जर बघितलं तर नोकरीच्या माध्यमातून काही विशिष्ट जे जाती आहेत, काही विशिष्ट अशा प्रकारचा जो लोकसमूह आहे तो फार पुढे गेलेला आहे। आणि म्हणून जे लोक मागे राहिलेले आहेत किंवा त्यांची बरोबरी करू शकले नाही किंवा त्यांना न्याय मिळत नाही आहे त्यांच्यासोबत, अशा लोकांना त्यांच्यासोबत आणण्यासाठी पुन्हा एकदा या SC आरक्षणामध्ये आहे ते उपवर्गीकरण करण्याचा जो घाट आहे तो या सरकारने आणि या सरकारच्या लगत असलेल्या काही लोकांनी या ठिकाणी घातलेला आहे। आणि म्हणून गव्हर्मेंटची अशी भूमिका आहे की याच्यामध्ये अंतर्गत जे आहे ते असमानता दूर करणे असा त्यांचा हेतू आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर थेट जे ही लोकं आहेत जी मागास राहिलेले आहेत, जे मागे राहिलेले आहेत, त्यांना थेट मदत, डायरेक्ट मदत म्हणजे गव्हर्मेंट आणि हे जे लोकं आहेत त्यांच्यामध्ये डायरेक्ट दुवा कसा साधला जाईल याच्यासाठी जे आहे SC आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा नवीन घाट या ठिकाणी घातला जात आहे, या सरकारने त्यांच्या भूमिकामध्ये मांडलेला आहे। आपण जर बघितलं तर 2004चा जो सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे त्या निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की जो शेड्यूल कास्ट आहे, जो SC समूह आहे तो संपूर्ण अखंड आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आहे ती उपवर्गीकरण करता येणार नाही आहे। पण आपण जर बघितलं तर राज्यांना प्रत्यक्षात तशा प्रकारची बंदी 2004च्या कायद्यानुसार त्यामध्ये केलेली आहे। आणि म्हणजे हा जो SC समूह आहे तो संपूर्ण अखंड आहे, त्याच्यामध्ये या असणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांनी स्वतःहून तशा प्रकारे प्रयत्न करायचा आहे की मी या शेड्यूल कास्टच्या श्रेणीमध्ये, नोकरीमध्ये, आरक्षणामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सवलती मिळत आहेत त्याच्यामध्ये मला स्वतःला कशाप्रकारे या संपूर्ण जे 59 जे समूह आहेत त्यांच्या बरोबरीनं मला या श्रेणीमध्ये पुढे कसं येता येईल यासाठी त्यांनी अतिशय मेहनतीने जे आहेत ते परिश्रम करायचे आहेत। अशा प्रकारचा 2004चा जो हा ॲक्ट आहे सुप्रीम कोर्टचा तो या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो। पण पुढे जे आहे आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टचे जे 7 जजेस आहेत त्यांनी पुन्हा एकदा याचं जे आहे ते निर्णय दिलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यांना या SC शेड्यूल कास्टचे जे आहे ते उपवर्गीकरण करण्याचा पुन्हा एकदा अधिकार आहे। आणि ही बाजू घेऊन महाराष्ट्रामध्ये या SC आरक्षणामध्ये फार मोठा गोंधळ करताना आपण या ठिकाणी बघत आहोत। आणि म्हणून आपण जर बघितलं तर आरक्षण का, म्हणजे जे रिझर्वेशन आहे ते का दिलं गेलं, आपण बघितलं तर इथल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे समूह आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे विचार आहेत ते या शेड्यूल कास्टच्या समूहांकडे कशा पद्धतीने बघतात, त्यांचं कशाप्रकारे नुकसान केलं गेलं, त्यांच्या कशाप्रकारे कित्येक पिढ्या ज्या आहेत त्या धर्माच्या नावावरती, धर्माच्या झुंडशाहीवरती बर्बाद केल्या गेलेल्या आहेत। आणि म्हणून या लोकांना पुन्हा एकदा या प्रवाहामध्ये किंवा पुन्हा एकदा या लोकांना त्यांची संधी जी आहे ती उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनच्या कायद्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे SC आरक्षण या संविधानामध्ये समाविष्ट केलेलं आहे। आणि म्हणून आपण बघितली तर अनटचेबिलिटी म्हणजे पूर्वीची जर आपण अवस्था बघितली, म्हणजे आपल्या काही कित्येक पिढ्या जर का आपण मागे गेलो तर या लोकांना जे आहे विशिष्ट मनूच्या कायद्याद्वारे, विशिष्ट धर्मग्रंथांच्या पुस्तकांद्वारे मागे ठेवलं गेलं आणि त्यांच्यावरती अन्याय, अत्याचार
आणि नाहक ज्या समजुती आहेत, ज्या टाकाऊ आहेत, त्या त्यांच्यावरती लादल्या गेल्या आणि त्यांना शिक्षणापासून अलिप्त ठेवून जातीच्या कोंबाड्यामध्ये ठोंबलं गेलं आणि त्यांना जातीच्या माध्यमातून तशा प्रकारची जी कामं आहेत ती त्या ठिकाणी मनूच्या कायद्याद्वारे दिली गेली होती. आणि म्हणून हे जे धार्मिक कायदे आहेत, ही जी धार्मिक पुस्तकं आहेत, ही जी धार्मिक विचार करणारी अशा प्रकारची जी लोकं आहेत, याच मानसिकतेने या लोकांना जे आहे ते कित्येक वर्ष मोठ्या समाजापासून या ठिकाणी वेगळं ठेवलेलं आहे. आज देखील आपण बघितलं तर गावांकडे अशा प्रकारची अवस्था आहे की हे जे लोकं आहेत ते गावगाड्यापासून कित्येक दूर राहतात, वेशीवरती राहतात. आज देखील त्यांच्या हातचं जे आहे ते पाणी पिलं गेलं जात नाही. आज देखील त्यांना जे उच्च समूह आहेत ते आपल्यापासून कित्येक दूर ठेवतात, पाण्यापासून दूर ठेवतात. त्यांचं अशा प्रकारचे जे सार्वजनिक जीवन आहे ते लोकहिताचं न ठेवता अशा प्रकारची अनटचेबिलिटीची, अशा प्रकारची टाकाऊ अवस्था, अशा प्रकारचं जनावरांचं जे जीवन आहे ते आज देखील गावांकडे अशा प्रकारचे जे लोक आहेत ते आपल्याला अनुभवताना दिसतात. त्याचबरोबर आपण बघितलं तर जो UP आहे, बिहार आहे किंवा मध्य प्रदेश आहे, या ठिकाणी अजून देखील 42 ते 60च्या दरम्यान जे आहे ते अनटचेबिलिटी बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आपण जर बघितलं तर एखाद्या अशा प्रकारच्या SC समूहातील जातीनं किंवा लोकसमूहानं जर का घोड्यावरून आज देखील वरात काढली तर त्यांना कशा प्रकारची बेदम मारहाण त्या ठिकाणी केली जाते. आज देखील आपण बघितलं गावागाड्याकडे किंवा अशा प्रकारचे विचार जे लोक मानतात ते आज देखील आपल्यामध्ये जे आहे ते रोटीबेटी व्यवहार या ठिकाणी करत नाही. आज देखील आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी या लोकांना जे आहे त्या सार्वजनिक गोष्टींमध्ये इन्वॉल्व होताना कशा प्रकारची जी मानसिकता त्यांच्यासोबत वापरली जाते ती आपण या ठिकाणी बघत असतो. आज देखील आपण जर का काम करत असू तर आज देखील आपली ती जी टाकाऊ नावं आहेत त्या नावांच्या माध्यमातून आपल्याला हीन दर्जाची जी वागणूक आहे ती या ठिकाणी दिली जाते. कायद्याचा थोडासा धाक असला तरी देखील आपली जी नावं आहेत ती त्यांना ज्यावेळी समजतात त्यावेळी त्यांच्या मनामध्ये असलेली जी चलबिचल आहे, जी टाकाऊ, जी नाकर्तेपणाची जी अशा प्रकारची जी मानसिकता आहे ती त्यांच्या मनामध्ये तशा प्रकारे घोळावत राहते. आणि म्हणून जातीच्या नावाने, जातींच्या आडनावाने त्यांच्या मनामध्ये चालू असणारी जी कालव आहे ती आज देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून अशा प्रकारची जी अनटचेबिलिटी आहे, अशा प्रकारची जी मानसिकता आहे ती आज देखून आपण बघितलं UP, MP किंवा बिहार असेल इथे जवळजवळ 60% आसपास आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर आपण बघितलं तर 2016चं हे जे रिसर्च आहे त्यानुसार हे जे आकडे आहेत ते आपल्यासमोर आलेले आहेत. त्याचबरोबर 39% ही जी अनटचेबिलिटी ती आहे ती आज देखील दिल्लीसारखं जे शहर आहे, ज्याला आपण देशाची राजधानी बोलतो, कॅपिटल बोलतो, त्या ठिकाणी अशा प्रकारची जी मानसिकता आहे ते आपल्याला बघायला मिळते. आणि 60% जे राजस्थान राज्य आहे त्यामध्ये ही अनटचेबिलिटी आज देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून ही जी मानसिकता आहे, हा जो विचार आहे तो आज देखील या लोकांच्या मनामध्ये घट्ट रुतून बसलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ही मानसिकता आज देखील असताना अशा प्रकारे या देशामध्ये जे प्रायव्हेटायझेशन आहे त्याच्या माध्यमातून या लोकांच्या असणाऱ्या ज्या जागा आहेत त्या भरल्या जात नाही. आणि आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जे प्रमोशन्स आहेत, बऱ्याच ठिकाणी ज्या जागा आहेत त्या गव्हर्मेंट खात्यामध्ये आज देखील भरल्या जात नाही. आणि जिथे ह्या जागाच भरल्या जात नाही तिथे अशा प्रकारचं उपवर्गीकरण आणणं म्हणजे या लोकांमध्ये तशा प्रकारची एकमेकांबद्दल म्हणजे उतरण निर्माण करून त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये अशा प्रकारची भांडणं, अशा प्रकारचा द्वेष, अशा प्रकारचा राग उत्पन्न करायचं काम जे आहे ते या SC उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ना तुला ना मला घाल कुत्र्याला अशा प्रकारची अवस्था जी आहे ती आपल्याला या ठिकाणी हे जे लागू झालं तर बघायला मिळणार आहे. आणि म्हणून ज्या SC प्रवर्गाचा मुद्दाच जणू अशा प्रकारची मानसिकता बदलून इतर लोकांच्या रेसमध्ये येणं ही असे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा प्रकारचं उपवर्गीकरण करून याच लोकांमध्ये, याच त्यांच्या भावांमध्ये जे आहे ते भांडणं लावायचा एक नवीन प्रयोग महाराष्ट्रामध्ये आपल्याला येताना दिसणार आहे. आणि म्हणून या गोष्टीला आपण जेवढा प्रचंड विरोध करू मित्रांनो तेवढं या ठिकाणी जे आहे ते आपण या गोष्टीपासून या गोष्टीला आव्हान द्यायचं काम करणार आहोत. आणि म्हणून आपण जर बघितलं तर अशा प्रकारच्या ज्या प्राचीन गोष्टी आहेत, ज्या प्राचीन घडलेल्या ज्या अनटचेबिलिटीच्या
अस्पृश्यतेच्या बाबतीत जे नियम आहेत ते आपण जर बघितलं तर 4 वर्णांचा जो यांचा धर्म आहे त्यामध्ये ब्राह्मण असेल, वैश्य असेल, शूद्र असेल किंवा अशा प्रकारचे जे 4 जे हे वर्ण आहेत आणि सर्वात शेवटी जे आहे तो अस्पृश्य म्हणजे त्याच्यामध्ये गिनतीच नाही अशा लोकांनी आपण जर बघितलं तर जे महापुरुष आहेत मग त्यामध्ये आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज असेल ज्यांनी मावळ्यांचं जे आहे ते स्वराज्य निर्माण केलं. त्यानंतर पुढे आपण बघितलं तर स्वतः महात्मा फुले असतील आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. या समाजसेवकांनी या आदर्शवत अशा व्यक्तींनी याला जे आहे ते बुलंद असं आव्हान दिलेलं आहे आणि तुमच्या आमच्यापर्यंत हा जो सिंहाचा साठा आहे तो या ठिकाणी घेऊन आलेला आहे. आणि म्हणून आपण बघितलं तर जर इंग्रज सरकारमध्ये असताना ज्यावेळी लॉर्ड हर्डिंगे यांचं जे व्हाईसरॉय ऑफ इंडिया 1910 साली होते त्यांनी असं म्हटलं आहे की जे पब्लिक ज्या सर्व्हिस आहेत, ज्या जागा आहेत, ज्या वॅकन्सी आहेत त्या भरताना फुल म्हणजे ओपन कॅटेगरीमधून भराव्या आणि ती जी भाषा होती ओपन कॅटेगरीमध्ये भरताना त्यामध्ये जी इंग्लिश भाषा होती ती अतिशय महत्त्वाची भूमिका होती. आणि म्हणून ज्या लोकांचं त्यावेळेला इंग्लिशवरती प्रभुत्व होतं त्या लोकांनी मग आपण बघितलं तर मद्रास रेसिडेन्सीचा जो भाग आहे त्यामध्ये असणारे जे उच्च प्रशिक्षित जे ब्राह्मण आहेत त्यांची या भाषेवरती कमांड होती. त्यांनी जे आहेत जास्तीत जास्त जागा या शेड्यूल कास्टमधून किंवा ओपन कॅटेगरीमधून या लोकांच्या ज्या आहेत त्यावेळी मिळवलेल्या आहे. आणि म्हणून केवळ 3% असणारा जो ब्राह्मण समाज आहे तो आज आपल्याला देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी 80% जागेवरती आपल्याला बघितलं तर अशा प्रकारच्या ज्या जागा आहेत ते त्यांनी बळकवलेल्या आहेत. आणि म्हणून असं म्हटलं जातं जिसकी जितनी संख्या बारी उतनी उसकी इधर ना भागीदारी. अशा प्रकारच्या लोकांची जेवढी संख्या आहे तेवढ्या लोकांची त्यामध्ये भागीदारी यावी. पण आपण बघितलं 3% समाज असणारा जो समूह आहे तो 80% लोकांच्या जागेंवरती आज उच्च अशा प्रत्येक गोष्टींवरती बसलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या जनगणना आहेत त्या रिअली लोकांपर्यंत येत नाही. कोणी कुणाच्या किती जागांवरती प्रभुत्व मिळवलेलं आहे ते या ठिकाणी मांडलं जात नाही. आणि म्हणून अशा प्रकारची जी मोठी घोडचूक जी आहे ती या देशामध्ये आपल्याला दिसून येते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी अशा प्रकारचं जर तत्त्व या देशामध्ये अनुभवलं गेलं, आचरलं गेलं तर खऱ्या अर्थाने इथे प्रत्येक व्यक्तीला जो आहे तो या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं न्याय मिळणार आहे. आणि म्हणून मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर 1873 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत हा जो विचार आहे ते पोचवलेला आहे. त्याचबरोबर ॲनिलेशन ऑफ कास्ट अनटचॅबिलिटी असेल किंवा आपण जर बघितलं तर बाबासाहेबांचे जे वेगवेगळे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुमचा जो इतिहास आहे तो बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून डिप्रेस सोसायटीच्या माध्यमातून बाबासाहेब असं म्हणाले होते की ज्या राखीव जागा आहेत शेड्यूल कास्टमधूनच शेड्यूल कास्टचा जर का एखादा व्यक्ती त्या ठिकाणी राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल जर का उभा राहिला तर किंवा इतर सर्व ओपन लोकांनी त्यालाच मतदान करायचं आहे, पण तो जो व्यक्ती असेल तो केवळ आणि केवळ शेड्यूल कास्टमधला असेल. आणि म्हणून अशा लोकांनी जे आहे या ठिकाणी जर का आपण त्यांना निवडून दिलं तर खऱ्या अर्थानं ते राजकारणामध्ये किंवा प्रतिनिधित्वामध्ये त्यांची जी बाजू आहे ते खऱ्या अर्थाने पार पाडतील. पण पुढे आपण बघितलं तर हा जो विचार आहे तो पुन्हा एकच्या माध्यमातून पुढे आला आणि तो विचार त्या ठिकाणी आपण बघितलं तर विस्कळीत झाला. आणि अशा प्रकारचे कित्येक जे वेगवेगळ्या प्रकारचे जे विचार आहेत ते त्या ठिकाणी स्तब्ध झालेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी असं म्हणतात की वी थिंक दॅट इफ you have a common electorate we would submerge and the nominees of the scheduled caste who would be the slave of Hindus not independent peoples. अशा प्रकारचं ते वाक्य होतं ते बाबासाहेबांनी त्या ठिकाणी वापरलेलं होतं. पण गांधीजींनी पुढे पुन्हा ॲक्ट घडवला आणि हा जो विचार आहे तो त्या ठिकाणी अडकून पडलेला आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर पुढे जे 10% इकॉनॉमिकल बॅकवर्ड्स हे जे रिझर्वेशन आलं आणि पुन्हा जे आहे त्या जागेंवरती असणारी जी त्यांची पकड आहे ती त्या ठिकाणी मजबूत झालेली आहे. आणि इतर जे समूह आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने याची गरज आहे ते आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, मग इकडे राजस्थान असेल, तिकडे गुजरातमध्ये जाट असतील अशा प्रकारची जी लोकं आहेत ती केवळ आपणाला आंदोलन करताना दिसतात. आणि खऱ्या अर्थानं
हे जे शेड्यूल कास्टचं ते आरक्षण आहे त्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्या जागा आहेत त्या खऱ्या अर्थानं भरल्या जात नाही आणि अशा प्रकारची मानसिकता लोकांमध्ये निर्माण होते. आणि आपण बघितलं तर या शेड्यूल कास्टमध्ये असणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांना असं वाटतं, मग त्यामध्ये सर्वात पुढे असणारे जे बौद्ध लोक आहेत ज्यांनी आपल्या जुन्या जाती ज्या आहेत, जुनी जातीची नावं जी आहेत ती टाकाऊ समजली, फेकून दिली, बदलून दिली आणि आज अतिशय बाबासाहेबांसारख्या खंबीर नेतृत्वानं त्यांचा जो विचार आहे त्याला मानून आज त्यांनी आपल्या मनामध्ये असणारा जो दैववाद आहे, जो ब्राह्मणवाद आहे, जी मनुस्मृती आहे, जी तुझी माझी करण्याची जी नीच प्रवृत्ती आहे ती फेकून दिली, टाकून दिली. त्यांच्या कित्येक लोकांनी धम्मदीक्षा घेऊन जुनी जी घाण आहे ती दारामध्ये फेकून दिली आणि आज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, सरकारच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज जे आहेत ते लोक पुढे आहेत आणि बाकीच्या ज्या जाती आहेत त्या ब्राह्मणवाद पोसत राहिल्या, त्या मनुवाद पोसत राहिल्या, त्या दैववाद पोसत राहिल्या, तुझं माझं करत राहिल्या आणि आपल्याच लोकांना हीन समजून अशा प्रकारे शुभ कार्य करण्यासाठी एका विशिष्ट जातीला आपल्या समोर कित्येक वर्षे ठेवत राहिल्या, घेत राहिल्या, त्यांना निमंत्रित करत राहिल्या आणि आपली जी पुढे जाण्याची प्रवृत्ती आहे ती या लोकांच्या हातामध्ये दिली आणि आज हे लोक जे आहेत ते समाजकार्यामध्ये खूप मागे राहिलेले आहेत. बाबासाहेबांनी ज्या ज्या लोकांना बुद्धाचा धम्म दिला, ज्या ज्या लोकांनी बुद्ध धम्म स्वीकारला, दीक्षा घेतली, त्या लोकांनी या शेड्यूल कास्टचं जे आहे ते अतिशय सोनं केलेलं आहे. त्यांनी बाबासाहेबांचा विचार आत्मसात करून, अभ्यास करून, वेगवेगळ्या प्रकारे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आज वेगवेगळ्या ठिकाणी आपली जी ओळख आहे, आपली जी कला आहे ती विकसित केलेली आहे आणि या लोकांकडे हे जे इतर कास्टचे जे लोक आहेत, अशा प्रकारच्या मानसिकतेचे जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की शेड्यूल कास्टचं संपूर्ण आरक्षण जे आहे ते आज या लोकांनी खाल्लेलं आहे, या लोकांनी आपलं जे आहे ते ओरबाडलेलं आहे. पण त्यांना हे समजत नाही की इथे जर का आरक्षण मिळवायचं असेल, इथं जर का खऱ्या अर्थानं कोणाची बरोबरी करायची असेल तर बुद्धाचा धम्म स्वीकारल्याशिवाय इथे कोणत्याही प्रकारचं जे आहे ते माणसाचा जो विकास आहे, मेंदूचा जो विकास आहे तो या ठिकाणी होणं शक्य नाही आहे. आणि म्हणून जो बाबासाहेबांना स्वीकारतो, जो अंधश्रद्धे पुढे अशा प्रकारची झुंज देतो आणि बुद्धाचा धम्म आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवतो, ती लोक जे आहेत ती आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस होतात. त्यांना आजचं हे आरक्षण असो किंवा नसो, तो बाबासाहेबांचा दिलेला बुद्धाचा जो धम्म आहे तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग करतील आणि येणाऱ्या काळामध्ये कितीही प्रचंड मोठी अशा प्रकारच्या संकटांना सामोरं जायची तयारी असली तरी ही लोक जे आहेत ते या महापुरुषांचा विचार जो आहे तो अग्रेसर ठेवून यापुढे या आव्हानांना, फार मोठं जे आहे त्या संकटांना सामना करण्यासाठी सज्ज असतील. आणि म्हणून या ठिकाणी या ज्या जाती आहे शेड्यूल कास्टमधल्या त्यांना पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे, खऱ्या अर्थानं मित्रांनो तुम्हाला जर का स्पर्धेमध्ये, रांगेमध्ये जर का पुढे राहायचं असेल तर बुद्धाच्या धम्माशिवाय इथे कोणताच ऑप्शन नाही. महापुरुषांचा जो विचार आहे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, प्रत्यक्षात शाहू महाराज असतील आणि प्रत्यक्षात जी या महामाता आहेत, जी महामानव आहे स्वतः डॉक्टर बाबासाहेब यांचा विचार आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग करा. अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका. खऱ्या अर्थानं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जे आहे आरक्षणाची गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या स्वमेहनतीनं प्रत्येक क्षेत्रात पुढे याल, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं. जय भीम.